हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3708. एके गाई खेळतान पडसी डाई, दुचाळ्याने ठकसील भाई रे. त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी, या चौघांची तरी धरी सोयी रे. खेळ खेळोनी या निराळाची राही, सांडी या विषयाची घाई रे. येण्याची खेळे बसवंत होसी, ऐसे सत्य जाण माझ्या भाई रे. शिंपियाचा पोर एक खेळिया नामा, तेने विठ्ठल बसवंत केला रे. आपल्या सवंगडिया शिकवली घाई, तेने सतत फळ जागविला रे. एक गाई खेळतान चुकेची कोठे, तया संत जन मानवले रे. ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर नांगा, सोपान आनंदे खेळती रे. कानो गोवारी त्यांनी बसवंत केला, आपण भोवती नाचती रे. सकळिका मिळवणी एकची घाई, त्याच्या ब्रह्मादिक लागती पायी रे. रामा बसवंत कबीर खेळिया, जोडा बरवा मिळाला रे. पांचा सवंगडिया एकची घाई, ते नाद बरवा उमटला रे. ब्रह्मादिक सुरवर मिळवनिया त्यांनी, तोही खेळिया निवडिला रे. ब्राह्मणांचा पोर खेळिया एका भला, तेने जन खेळ कर केला रे. जनार्दन बसवंत करोनिया तेने, वैष्णवांचा मेळ मेळविला रे. एकची गाई खेळता खेळता, आपणची बसवंत झाला रे. आणिक खेळिये होऊन या गेले, वर्णावया वाचा मज नाही रे. तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा, पुढिलांची धरोनी या सोयी रे. एकची गाई खेळता जो चुकला, तो पडे संसार ढाई रे. 3708. अरे भाई, तू ऐक्य भावाने खेळ खेळशील तर संसाराच्या डावात सापडणार नाही. या खेळापासून बाजूला राहिलास तर द्वैत्य भावना धरलीस तर त्रिगुणांच्या बंधनाने जगडला जाशील आणि त्रिगुण पुरुषाला संसारी देहविमान बनवतात व जन्म मृत्यूच्या फेऱ्यात गुंतवितात. त्याने तू दुःखी होशील. यासाठी 4 वेदाच्या उपदेशा मार्गाने जा. अरे भाई, देहादी परपंचाचा खेळ खेळताना तू अलिप्त राहा. विषय वासनाचा संबंध सोडून टाकून दे. याच खेळाने तू समर्थ होशील, हे सत्य मी तुला सांगतो. शिंप्याचा पोर नामा असाच खेळ खेळला. त्याने सामर्थ्य संपन्न विठ्ठलाला वश केले आणि सवंगड्यांना घेऊन फड जागविला. विठ्ठलाविषयीची ऐक्य भावना ठेवून त्याने भक्तीचा खेळ खेळला. त्यामुळे त्याला कसला अडथळा आला नाही. त्याला संत मंडळींमध्ये सन्मान प्राप्त झाला. त्याच्या संगतीने ज्ञानदेव, मुक्ताबाई, वटेश्वर, चांगदेव आणि सोपानदेव हे आनंदाने खेळू लागले. त्यांनी गुराखी कृष्णाला आपला मुख्य बनविला आणि सर्वजण मिळून त्याच्या भोवती नाचले. ब्रह्मादिक देव सुद्धा त्याच्या पाया पडू लागले. श्रीरामदेव आणि त्याची भक्ती खेळ खेळणारा कबीर ही जोडी चांगली जमली. तेथे रामपंचायतन भजनाचा उत्तम नाद घोष उठला. ब्रह्मादिक देवांनी मिळून हाच खेळ निवडला. ब्राह्मणाचे पोर एकनाथ हा सर्व खेळात पारंगत वैष्णवांचा समुदाय जमून सर्वांना खेळात सहभागी करून घेतले आणि ऐक्य भावनेचा खेळ खेळून तो स्वतः देवरूप झाला. तुकाराम महाराज म्हणतात, असे आणखी पुष्कळ खेळगडी होऊन गेले. त्याचे वर्णन करण्यास माझी वाणी असमर्थ आहे. तुम्ही मात्र सावध होऊन जागृत राहून पूर्वी होऊन गेलेल्या संतांप्रमाणे ऐक्य भावनेने खेळ खेळा. जो खेळ खेळताना चुकेल, संसाराच्या डावात सापडेल. खेळावरील रूपके टिपरी 3709. 12ही 16 गडियांचा मेळ, 17वा बसवंत खेळिया रे. जती स्पद राखो जाणे टिपरी या घाई, अनुहात वाय मादळा रे. नाचत पडिये रे जाऊ रे खेळिया, विठ्ठल रकुमाई पाहू रे. 6 चौ वेगळा 18 निराळा, गाऊ वाजवू एक चाळा रे. विसरती पक्षी चारा नेघे पाणी, तारुण्य देह भाव बाळा रे. आनंद तेथीचा मुखियासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यांसी डोळे पांगुळासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. 3709. टिपऱ्याच्या खेळात 12 किंवा 16 संतरूपी गड्यांचा
मेळ जमवू त्यात 17वा खेळगडी भगवंत आहे. या टिपऱ्यांच्या नादात तालाचा ठेका राखू अनाहत नाद ध्वनी मृदुंगातून निघत आहे. या तालात नाचत नाचत आपण पंढरीला जाऊ आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊ. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे यामध्ये वर्णन केलेला तो वेगळा आहे, त्याला गाऊ. त्याच्या भजनात तल्लीन होऊन टाळ्या वाजवू. त्या नामघोषात पक्षी चारा खाण्याचे विसरतात, स्त्रिया तरुण तरुणी आपले देहभान विसरतात. तुकाराम महाराज म्हणतात, या नामघोषाच्या आनंदात मुक्याला वाचा येते, बहिऱ्याला कान येतात, आंधळ्याला दृष्टी येते, पांगळ्याला पाय येतात आणि वृद्ध तरुण होतात. 3710 दोन्ही टिपरी एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. कुसरी अंगे मोडीतील परी, मेळविती एक एक छंदारे. काहीच नवजे वाया रे खेळिया, एकची बसवंत अवघिया रे. समविषय विषमते ते होऊच नेदी, जाणवूनी आगळिया रे. संत महंत सिद्ध खेळतील घाई, तेच सांभाळी माझ्या भाई रे. हात राखून आणि ती टिपऱ्या टिपरी, मिळवणी जाय त्याची सोयी रे. वितालांचे अवघे जाईल वाया, काय ते शृंगारुनी काया रे. निवडुनी बाहेर काढती निराळा, जोन मिळे संतांची आघाई रे. प्रकारांचे काज नाही सोडी लाज, निशंक होऊन या खेळे रे. नेनतीच एके पाऊल मान, विठ्ठल नामाची आबळे रे. रोमांच गुडिया डोलविती अंगे, पावबळे खेळविती सोंगे रे. तुका म्हणे कंठ सदगदित दाटे, या विठोबाच्या अंग संगे रे. 3710 अरे भाई, खेळगड्याजवळ टिपरी खेळ खेळताना 2 टिपऱ्या असल्या तरी त्या दोन्हीतून एकच नाद निघतो. तसेच परमात्मा सगुण रूप म्हटला काय किंवा निर्गुण म्हटला तरी त्यात काही भेद नाही. कलाकार आपल्या अंग कौशल्याने नृत्य छंदाचे मिळवणी करताना अनेक मुद्रा दाखवितो, पण त्यात छंद एकच असतो. खेळात तल्लीन झालेल्या अवघ्या वैष्णवांचा श्री विठ्ठल एकच उपास्य आहे. त्याच्या पायी ठेवलेला भक्तांचा भाव वाया जाणार नाही. भक्त वेगवेगळे असले तरी श्री विठ्ठल भेदभाव होऊ देत नाही. हे जाणून सम विषमता भेद होऊ देऊ नका. संत महंत सिद्ध भक्तीच्या खेळात रंगून गेले, तसाच तू पण खेळात रंगून जा. पावलाचा ठेका देत सवंगड्यांच्या टिपरीवर नाद करताना हा राखून टिपरीवरच टोला द्या. सारे खेळगडी मिळवून एक दिलाने खेळा, म्हणजे आनंद प्राप्ती होती. एखादा सवंगडी शरीराचा शृंगार करून टिपरी खेळण्यास आलेला ठेका सोडून ताल चुकवून खेळू लागतो, त्याचे सर्व वाया जाते. भक्तीत रंगून जाण्याऐवजी ढोंगीपणाने साधूचा वेश घेऊन दंभ माजविणाऱ्याला भक्तीचा कसूर करणाऱ्या लोक निवडून खेळगड्यातून बाहेर काढतात. अरे भाई, हा खेळ खेळताना तू लाज सोडून तल्लीन होऊन कसलाही विकल्प मनात न धरता खेळत राहा. या खेळातील अज्ञानी खेळाडू विठ्ठल या उपास्याशी एकनिष्ठ भाव ठेवल्याने सन्मान पावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाच्या भक्तिरंगात खेळताना कंठ भरून येतो, अंगावर रोमांच उभे राहतात, शरीर रूपी गुढीच्या काठ्या डोलू लागतात. या आनंदाचे काय वर्णन करू. 3711 या रे गडे हो धरू, गाई जाणताही नेनता, नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता. फावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. हिंडती रानो रान भुजंग ते कांट्यावन, सुख तयावन अम्मा गाता नाचता रे. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा, आजी येते आले फुका, नाममुखा कीर्तनी. 3711 खेळगड्यांनो, आपण टिपरीचा खेळाला जाणणारे व जाणणारे कसलेही असलो तरी श्री विठ्ठलाच्या नामाच्या ठेक्यावर ताल धरू आणि या खेळात आपल्या हिताकरिता नामगात टाळ्या वाजवू आणि त्या नादात दंग होऊन रंगून जाऊ. अरे वैष्णवांनो, आज सोन्याचा दिवस उगवला आहे. श्रीरंगाच्या प्रेमभक्ती रंगात रंगून जाण्याने जो आनंद लाभला आहे तो देणारा दाता पांडुरंगच आहे. कित्येक साधक हरिप्राप्तीसाठी वनात हिंडतात, तेथे काटे श्वापदे साप असतात. त्यापेक्षा या टिपरीच्या खेळात विठ्ठलाच्या ठिकाणी भाव ठेवून गातात. नाचताना आम्हाला जास्त सुखाचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवांनो, सावळ्या विठ्ठलाचे हे सुख स्वर्गातील ब्रह्मादिक देवतांना दुर्लभ आहे. तेथे आम्ही कीर्तनात पांडुरंगाशी एक रूप होऊन सहज मिळवले.
3712 भीमा तरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया, सुख देईल विसावा रे. पुढे गेले ते निघाई झाले, वाणीतील त्याची सीमा रे. बळिया आगळा पाळी लोकपाळा, रिगनाई कळी काळा रे. पुंडलिक पाटील केली कुळवाडी, तो झाला भवदुःखाचा वेगळा रे. संत सज्जनी मांडिले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाही रे. दोन्हीचा हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. नवजो म्हणती आम्ही वैकुंठा, जी देखली पंढरी बहुदिस होती मज आस. आजी घडले रे सायासी रे. तुका म्हणे होय तुमचे नि पुण्य, भेटी तया पायांसी रे. 3712 अरे बंधूंनो, भीमा तीरावर एक पुण्यनगर वसविले आहे, त्याचे नाव पंढरपूर आहे. तेथील मोकाशी विठ्ठल त्याचे नाव, त्याला 4 हात 16,000 बायका आहेत. अरे आपण सारे खेळगडी विठ्ठलाच्या भेटीसाठी नाचत खेळत त्याच्या गावाला जाऊया. तो विठ्ठल आपल्या सर्वांना सुख देईल, तो सर्वांचा विसावा होईल आणि आपली जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल. हे संत पुढे गेलेत, ते संत विठ्ठलाकडे गेले, ते या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून निघून गेले आहेत. ते समाधान पावले, तेच विठ्ठल स्वरूपाचे वर्णन करतील. या विठ्ठलाचे सामर्थ्य आगळे वेगळे आहे. तो देवताचे पालन करता आहे. ते प्रत्यक्ष कळीकाळाची सत्ता चालत नाही. पुंडलिक पाटलाने याची भक्ती केली आणि त्याला आपलेसे केले आणि भवदुःखातून पार होऊन निरंजन स्थानी विसावला. या पंढरपुरी संत मंडळींनी भक्तिरसाची दुकाने मांडली आहेत. ज्याला जे पाहिजे ते सर्व सिद्ध आहे. भक्तिरस ओसंडून वाहत आहेत. ऐहिक भोग सर्व सुख पारमार्थिक मुक्ती फुकट मिळतात, पण विठ्ठल भक्तिरसाची गोडी चाखणारे वैष्णव या सुखाकडे ढुंकूनही पाहत नाही. श्री विठ्ठलाचे पंढरपुरी आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला 2 मोठे बाजार भरतात. ज्यावेळी तेथे असंख्य वारकरी जमतात आणि म्हणतात, तेथील भक्तिरसाच्या आनंदापुढे आम्हाला वैकुंठाला जाणे नको. मलाही पुष्कळ दिवसापासून पंढरपूरला जाण्याची आस होती. आज माझे श्रम सफल झाले. मला संतांच्या खेळगड्यांच्या पुण्याईने विठ्ठलाच्या पायाची भेटी घडली. 3713 ब्रह्मादिकान कळे खोळ, ते हे आकळ धरी येले. मोहरी पावावा हे काठी, धावे पाठी गायीचे. उच्चिष्ट जेन लभे देवा, ते हे सदैवा गोवळ्या. तुका म्हणे जोडी झाली, ते हे माऊली आमुची. 3713 ब्रह्मदेवांनी देवांना ज्याचे स्वरूप कळत नाही असे ज्याचे स्वरूप आहे, त्या विठ्ठलाने पाषाणाची खोळ पांघरली आहे. मुरली पावा काठी घेऊन तो गायीच्या पाठी धावू लागला. जे कृष्णमुखीचे उच्चिष्ट देवांनाही दुर्लभ आहे, ते या सुदैवी गवळ्यांना मिळाले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या देवांची गोपाळांना प्राप्ती झाली, तीच आमची माऊली आहे. दळण 3714 शुद्ध दळणाचे सुख सांगो काही, मानवत असे सई बाई. शुद्ध ते वळण लवकरी पावे, डोलविता निवे अष्टांग ते. शुद्ध हे जेविता तन निवे मन, अल्पत्या इंधन बुडा लागे. शुद्ध त्याचा पाक शुद्ध चित्त झाला चांगला, अवेट तयाला नाश नाही. तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा, भ्रतार वेगळा न करी जीवे. 3714 हे सईबाई, शुद्ध पवित्र आचरणपूर्वक हरिनाम रूपी दळणाचे सुख कसे आणि किती असले म्हणून सांगू. तुला सांगते ते तुम्हाला चांगले मानवले. असे शुद्ध दळण लवकर होते, ते दळताना अंग डोलते, त्यामुळे अष्टांग शांत होते. शरीर मन विसावते. स्वयंपाकासाठी थोडे दळण पुरे होते. अशा दळणाचा स्वयंपाक शुद्ध रुचकर होतो. अवेट गोडीचा असतो, तो कधी नासत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे शुद्ध असते ते सर्वसामान्य असते. असा शुद्ध परमार्थाचा स्वयंपाक करणाऱ्या शुद्धमतीला जीवाभावाने जवळ घेतो, आल्यापासून दूर ठेवीत नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.